द गेम इज रिअली इट्स व्हेरी सिम्पल. मी तुम्हाला एक वस्तू सांगणार, ती तुम्ही शोधून आणायची आणि मला द्यायची. जो सगळ्यात आधी आणेल ती वस्तू, ही इज द विनर ऑफ दॅट राऊंड. टेडी बेअर. आता तरी राग सोड. तू राग सोड तरच मी किचन सोडेन. ठीक आहे, सोडला राग, आता किचन सोड. रोज डेच्या दिवशी आपण सर्वांनी आपण स्वतः लिहिलेली एक कविता वैदेहीला ऐकवायची. तिला ज्याची कविता सर्वात जास्त आवडेल त्याला कॉफी विथ वैदेहीची एक संधी मिळेल. जोशी नमस्कार. कुठे? नाही नाही, जा जा जा. घ्या. काय चिरंजीव आहेत कुठे? रविवारचा देखील पाय ठरत नाहीये घरात. अहो असं काय करता, तो आपल्या वैदेहीकडे गेलाय. आपली वैदेहिका? अहो तिच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटते ना, म्हणून आपली वैदेही. बर, आपुलकी वाटायला लागली. हो बाई, मला वाटते तिच्याबद्दल आपुलकी. गुणाची आहे पोर. 2 भेटीतच माझ्या खूप जवळ आली. हसरी आहे, लागवी आहे, हुशार आहे. एवढा मोठा बिझनेस आहे तिच्या वडिलांचा, पण गर्व नाही हो तिला. अगदी संस्कारी आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे. मला तर बाई फार आवडली आहे ती. लकी आहे, लकी आहे पोरगी. असं का म्हणता? अरे म्हणजे काय, 2 भेटीत ती तुला आवडायला लागली. इथे वर्षानुवर्ष माणसं सहवासात आहेत, प्रयत्न करतायत. बास रेगे, मुलगा लग्नाचा होईल म्हटलं. अरे म्हणजे काय, मुलाचं लग्न झालं म्हणून बापाने प्रेम करू नये असं कुठे लिहिलंय? अहो विषय वैदेहीचा चाललाय. हा, वैदेहीचा चालू आहे नाही का विषय? छान आहे, छान आहे मुलगी, मला सुद्धा आवडली आहे. पण चिरंजीवांच्या मनात काय चालू आहे याचा नक्की अंदाज येत नाहीये अजून. मानस मला सांग, वनात सोबत मनात बसतं का रे? हा? वनात मनात काय कोण? अरे कोण काय कोण? मी काय बोलतोय, वनात मनात. कोण मनात आणि मनात बरोबर वनात कोण जाईल? अरे मी यमक करतोय म्हणून. यमक? तू यमक जुळवतोयस कशाला? अरे म्हणजे मी कविता करतोय ना स्पर्धेसाठी म्हणून. कविता? आणि तू? अरे तू काय मित्र आहेस की कोण आहेस? अरे म्हणजे तू कविता करतोयस, तू तिच्यासाठी कविता करणार? तुला काही लाज वगैरे वाटते का रे? काय मैत्री कुठे गेली आपली? हा बरं थांब थांब बाबा, तसं काही नाहीये. मग कसं आहे? म्हणजे समज हा, तू उद्या हरलास. एक मिनिट, मी हरणार नाही, मी जिंकणार. अरे हो बाबा, तू कवी कालिदास आहेस. हां, पण सचिन तेंडुलकर पण कधी कधी 0वर आउट होतो ना. मग मागे कोहली हवा ना बाई. म्हणजे समज जर तू उद्या आउट झालास, म्हणजे जर तू हरलास. अरे पनवती कशाला? हा? अरे बाबा समज रे बाबा, म्हणजे समज जर असं झालं तर मग मागे आपली एंट्री हवी ना बाई. म्हणजे कसं, जरी मी जिंकलो तरी कॉफीवर तूच जा. सिंपल. नाही म्हणजे थँक्यू, पण त्याची काही गरजच पडणार नाही, कारण मला माहिती आहे की मीच जिंकणार. वा, चल आता घरी जाऊया. बरं जाऊया, पण ऐक ना, रस्ते बरोबर रुस्ते बसते का रे? हा, की सुचते बसतं? मी तर मार खाशील. चल. बळू बळू माझ्यासाठी नको कळबळू.
त्यापेक्षा धावू नको पाहू नको, धावू नको पाहू नको, माझ्यापासून लांब जाऊ नको. चालेल? कविराज समीर, यू आर द बेस्ट. समीर, ही कॉम्पिटिशन तुझीच आहे यार, कारण वैदेही तुझीच आहे. कॉफी विथ वैदेही, ती आणि मी, आम्ही दोघच एकत्र आणि कॅफे सीसाईड. हा जन्नत. कॅफे सीसाईड वरनं आठवलंय, समीर तुला भूक लागलीये, खाऊन घे काहीतरी डूड. खाओ और जिओ. खाओ और जिओ. अरे वा, अजून एक कविता. म्हणजे कविता तुझ्या नसा नसात भिनली आहे ना. हा? खाओ और जिओ, पिओ और काय रे मानस, कशी झाली आजची मीटिंग? मीटिंग नाही बाबा, जस्ट हँगआउट. हँगआउट? अरे नावं काही दिली म्हणून काय झालं? लोक भेटतात ना, त्याला आम्ही मीटिंगच म्हणतो. म्हणजे बायकोला लाईफ पार्टनर म्हटलं काय किंवा बेटर हाफ म्हटलं काय, प्रेम काय कमी होतं का? तुमचं ना आपलं काहीतरीच असतं. बरोबर, हे पटलं मला. आयुष्यात पहिल्या फाटक्यात तुला पहिल्यांदाच पटतंय माझं काहीतरी. या आनंदा प्रित्यर्थ मी एक पोळी आणखी खातो. प्लीज प्लीज खा. वाडा. घ्या. बरं ऐक, आज तू वैद्यकडे गेला होतास, तिथे काही जेवला खाल्ला असशील, तर तिला सुद्धा आपल्याकडे जेवायला यायचं आमंत्रण दे असं म्हणतोय मी. बाबा, हे तुम्ही सांगताय? तुम्ही सांगताय म्हणजे मीच सांगतोय. त्यात काय? अरे जे मित्र तुला प्रिय ते आम्हाला सुद्धा प्रिय. बाबा, प्रिय वगैरे काही नाही हो. वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. ओ, दे आर जस्ट गुड फ्रेंड्स. आम्ही कुठे म्हणतोय तुम्ही गुड फ्रेंड्स पेक्षा जास्त काही आहात म्हणून. तूच आपला हिंदी सिनेमातल्या नायकासारखा बोलतोयस, वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. जस्ट गुड फ्रेंडचा मेसेज दिसतोय. सॉरी, जेवत होतो. ओके, मग नंतर बोलू. झालंय जेवण, बोल. कॉल करू का? ओके, कर. हॅलो. हाय. तुला माहिती आहे, आज ना मी सॉलिड खुश आहे. का? काही विशेष? विशेष हे की तू आज परत फायनली नॉर्मल बोलायला लागलायस. हा, अच्छा. हो, आहेच मी चांगला आणि समजूतदार. हो का? हम्म. आरशात तोंड बघ जरा प्लीज. एक मिनिट. हा, चांगला दिसतोय मी. बरं बाबा, तू खूप हँडसम आहेस आणि तू खूप समजूतदारी आहेस. ओके, अजून कौतुक ऐकायचंय का तुला? हो, चालेल चालेल, ऐकतोय मी, बोल. बास. तर खूप मार खाणार आहेस तू. चालेल, मी तिकडे येऊ की तू इकडे येतेस? एक काम करते, उद्या कॉलेजमध्ये देते तुला मार. ओके? बर. बरं ऐक, काय? तू करणार आहेस की नाही कविता समीरच्या स्पर्धेसाठी? हा,
बघू जमते का. ओ अच्छा. पण मानस, आय थिंक तुला जमेल. फक्त जे मनात आहे ते मनापासून लिही. जे वाटतं ते त्यातून दिसू दे. बर, मी प्रयत्न करेन. गुड नाईट. उद्या भेटू. बाय, गुड नाईट. हॅलो, कोण? काय कविराज, कविता करणार ना? कॉफी प्यायला जाणार ना? कोण बोलतंय? काय हवाय काय तुला? आणि तुला काय माहिती? ऐक ऐक, कविता मी पण करणार आहे आणि वैदेला ऐकवणार सुद्धा. बघतोच तू कसा जिंकतोस ते. हॅलो. गडद निळे जलद भरून आले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. बाबा, मस्त कविता आहे ही. म्हणजे पावसाची चाहूल लागल्याचं किती छान वर्णन आहे. आणि शब्द पण काय मस्त आहेत. अरे, पाऊस पडायला लागला ना की मला ही कविता आठवायला लागते. कविवर्यांची कविता आहे. कविवर्य? कविवर्य म्हणजे बोरकर, बाभ बोरकर. नाव ऐकलंय का कधी? हा, हो हो. बोरकर म्हणजे शब्दांचे जादूगार. काय ताकद त्यांच्या शब्दांमध्ये. हा असा पाऊस पडायला लागला ना की मला बोरकरांची ही शाळेत शिकलेली कविता खूप आठवायला लागते. बाबा बाबा, पूर्ण म्हणा ना. अरे, सगळी कुठे किती वर्ष झाली शाळा सोडून. बरं, प्रयत्न करतो. गडद निळे जलद भरून आले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिनलंघुनी जाय गिरी पद उमटे क्षितिजावरी. पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा. तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले. गडद निळे जलद भरून आले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. वाव बाबा, पावसात एकदम भिजल्याचा अनुभव येतोय मला. मग अरे, ही खरी ताकद असते कवीची. नुसते य ला य आणि ट ला ट जोडून कविता करणारे खूप आहेत. पण आपल्या ज्येष्ठ कवींच्या शब्दांमध्ये ही ताकद होती. आणि बाबा, मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे चांगली कविता वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला जेवढा आनंद देते ना, तेवढाच ती रचणाऱ्याला सुद्धा समाधान देते. अर्थातच. आणि आपली निर्मिती, आपली रचना चांगली झाली की नाही हे सगळ्यात आधी निर्मात्यालाच कळतं. आणि निर्मात्याला जर आपली निर्मिती आवडली तर कदाचित ती इतरांना आवडण्याची शक्यता असते. हो हो, बरोबर बरोबर. म्हणजे कधी कधी मी पण जेव्हा कविता करतो ना आणि त्यात मला काही खटकलं ना, तर मी ते फाडून फेकून देतो. बरोबर आहे. एका संवेदनशील कवीचं लक्षण आहे. एक मिनिट. जस्ट गुड फ्रेंडचा कॉल की काय? अहो बाबा, अमितचा फोन आहे. बोल बोल. हॅलो, बोल रे. अरे मानस, कविता रेडी आहे ना? होती. पण अमित, आत्ता असं काहीतरी ऐकलंय ना की नवीन काहीतरी लिहायची स्फूर्ती मिळाली. काय ऐकलंयस आता? बोरकरांची कविता. हे मला त्यातलं काही कळत नाही रे. तू ना मस्तपैकी एक कविता तयार कर. आणि लक्षात ठेव मानस, तू पहिल्यांदा वहिनींना कविता ऐकवून दाखवणार आहेस. तर मस्तपैकी इम्प्रेस कर. रिमेंबर माय फ्रेंड, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. येस. ही कॉम्पिटिशन ना मीच जिंकणार. कशावरून? कारण कविता करायला जे सेन्सिटिव्ह हार्ट लागतं ते फक्त सॅम कडे आहे, बाकी कोणाकडेच नाही. बर, मग ऐकाव तुझी कविता. ऐकू?
डन, फॅन्टॅस्टिक. हा म्हणजे ऐकवतो, काही प्रॉब्लेम नाही. पण कसं आहे, कविता खूप आवडली तर इमोशनल सेंटिमेंटल होऊन मला मिठी वगैरे मारायला येऊ नको प्लीज. समीर, मला हाऊस नाहीये तुला मिठी मारायची. ऐकव ना कविता. या अर्ज किया है. इर्शाद, तुला बघून माझ्या मनात फटाका फुटतो. तुला बघून माझ्या मनात फटाका फुटतो. तुझ्यासाठी जीव माझा सारखा तुटतो. मी झाड तू फूल, मी झाड तू फूल. तुला बघून होते माझी दांडी गुल. मी पाव तू वडा, मी पाव तू वडा. मार दूंगा उसे जो तुझसे नडा. समीर काय होतं हे? व्हॉट यू सेइंग? कविता होती. हे ऐकून ना कॉफी विसर. वैदेही बोलणार पण नाही तुझ्याशी. आर यू सिरियस? 100% सिरियस. यार पण मग आता काय करू मी? टेन्शन नको घेऊस, मी आहे ना. तू असून काय उपयोग? काहीतरी जमलं तरी पाहिजे ना तुला. मला माहिती आहे वैदेहीला काय आवडेल. कसं काय? कारण मी पण एक मुलगी आहे. मला कळतं व्हॉट गर्ल्स वॉन्ट. क्या बात है तान्या, थैंक यू यार. You're a darling, you're a darling. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. क्या बात है, किती छान ड्रेस घालून आलीस. काय कोणाला इम्प्रेस करायचंय? हे बघ, कोणाला इम्प्रेस करायला मला चांगला ड्रेस वगैरे घालायची गरज नाही. मेरा ॲटिट्यूड ही मेरा इम्प्रेशन. क्या बात है, क्या एक्सप्रेशन है. ए, कविता झाली. नाही. नाही नाही नाही, ऐक ऐक ऐक, हे बघ. क्या बात है, क्या एक्सप्रेशन है. क्या बात है, क्या एक्सप्रेशन है. मेरा एटीट्यूड ही मेरा इम्प्रेशन है. इरशाद इरशाद. इर्शाद. हां, विकुडी, इर्शाद म्हणून दाद दिलीस ना, त्यातच सगळं काही आलं. ओके, म्हणजे काही नाही. अँड इट्स फाईन, इट्स ओके. काही गोष्टी एखाद्याला नाही जमत, इट्स फाईन. ए, मी छान कविता केली होती. हा, बरं ऐक, काय? मी पण भाग घेऊ त्या कवितेच्या कॉम्पिटिशन मध्ये. नाही 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 नको. आपण असेच जाऊ ना कॉफी प्यायला. पण तुझी कविता नको. ओके, ए, मी भाग घेतला ना तर नक्की जिंकीन बघ. चान्सच नाही. का? कारण मला माहिती आहे ही कॉम्पिटिशन फक्त एकच मुलगा जिंकेल.